पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मयू, मला ना कादंबऱ्या वाचण्यापेक्षा ना कविता वाचायला खूप आवडतात. आई अगं ते वाचू नकोस, न बघता बोलता येईल ना असं लक्षात ठेव. म्हणजे हे भाषण पाठ केल्यासारखं पाठ करायचंय? तू पॉइंट वाईज लक्षात ठेवलंस ना तरी चालेल. बरं, बघते. काय झालं? लिहिलेलं पटत नाहीये का तुला? नाही म्हणजे बरं लिहिलंयस ग तसं, पण काहीतरी कमी आहे यात. त्यांनी सांगितलेले मी सगळे मुद्दे कव्हर करायचा प्रयत्न केलाय. तू वाचायला तर घे, तुला आपोआप लिंक लागेल बघ. नमस्कार, मी अश्विनी श्रेयस वाघमारे. माझं कुटुंबच माझ्यासाठी. मयू, फोन जरा दे. जेनिफर, हॅलो. अश्विनी, प्लीज तू लवकर पार्लरमध्ये लगेच. काय झालं? अगं हो, इकडे एक मेजर प्रॉब्लेम झाले. प्लीज ये ना, लवकर ये. जेनिफर, मागच्या वेळेला केलं होतंस ना तसं अजिबात करू नको. अगं मी ते रिहर्सल करते, मला व्हिडिओ पाठवायचा आहे स्पर्धेसाठी. नो नो अश्विनी, नो, मी काही प्रँक करत नाहीये. ऍक्च्युली इकडे मेजर प्रॉब्लेम झालाय. सो प्लीज ये ना, तू लवकर ये. बरं बरं, मी येते. काय झालं? मयू, मला जायला हवं. पार्लरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय. आता आपण बाळा, मी नंतर करते ना. हां, मी जाऊन येते पटकन. हे ठेव तुझ्या. पण काय झाले ते सांग. हो मयू, मला जाऊ दे अगोदर. ही पण ना. विद्युत, पोहे गरम आहेत, पटकन वाटते, बस जरा. मला भूक नाहीये. म्हणजे भूक नाहीये म्हणजे काय झालंय? तू तू कालपासून माझ्याशी नीट बोलत नाहीयेस, वागत नाहीयेस. काही झालंय का? तसं काही नाहीये. काय तसं काही नाहीये? तुझ्या वागण्या बोलण्यातला फरक मला जाणवत नाही का? एवढी मूर्ख आहे मी? प्लीज सांग, काय झालंय? तुला ऐकायचंच आहे ना? हो. तर मग ऐक. काल संजूच्या बाबतीत जे झालं ते व्हायला नको होतं. हो, ऑफकोर्स हे व्हायला नको होतं. या सगळ्यामध्ये चूक फक्त माझी आहे का? तुझी काहीच नाहीये? झालं? प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याला ब्लेम करायचं. काल संजू जो सेफली परत आला ना, त्याला कारण फक्त आणि फक्त माझ्या ताईने त्याच्यावर केलेले संस्कार आहेत. ताई तिच्या घरी राहून सुद्धा संजूवर इथे लक्ष ठेवते. येत आहे का तुझ्या लक्षात? आणि तू इथे राहून त्याची आई असून तुझं त्याच्यावर लक्ष नाहीये. झालं, आलं परत त्याच विषयावर. मी त्याची आई आहे? तुला असं म्हणायचंय की मी युजलेस आहे? काल संजूच्या बाबतीत आहे ना, तुला एवढं हर्ष व्हायची गरज नव्हती. सांगायचं होतं ना त्याला, तूकडे नंतर जाऊ म्हणून. ऐकला असता तो, नाही गेला असता, थांबला असता इथे. करेक्ट. मला तर तुझ्या बहिणीकडनं पॅरेंटिंग आर्ट शिकायलाच पाहिजे म्हणा. झालं? पुन्हा चुकीचा विचार. विद्युत, तुला असं म्हणायचं का मी संजूसाठी, या घरासाठी काहीच करत नाहीये? अरे या सगळ्यांसाठी करता यावं, वेळ देता यावा म्हणून मी माझी नोकरी सुद्धा सोडली. अजून काय करायला पाहिजे आता? त्याचा काय उपयोग आहे? नोकरी सोडून इथे घरात बसून राहण्याला काय अर्थ आहे का? शिल्पी, खरं तर आहे ना, तुला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत अजून. त्या तू शिक आधी आणि नंतर आपण बोलू, ठीक आहे? अहो, कधी येणार आहे लाईट आणि कधी फेस क्लीन करणार आहात माझा? जेनिफर, अगं पॉवर कट झाल्यामुळे पाणी पण बंद झालंय. कशामुळे पॉवर कट झालीये? अगं काही माहित नाहीये. मे बी ना ओल्टेजचा प्रॉब्लेम झाला असणार. फोन करायला हवा. अगं केला. इव्हन चिंटू येऊन सांगून पण गेला की त्यांचं काहीतरी तिकडे मीटरमध्ये काम सुरू आहे. किती वेळ मी असंच बसून राहायचंय? काय होणार आहे की नाही ते? एखादी टाकी बसवून घ्यायची, पाणी स्टोअर करून ठेवायचं. किती अनप्रोफेशनल आहात तुम्ही. मॅडम, तुम्ही प्लीज जरा शांत व्हा ना. मी बघते काय झालंय ते. हां, प्लीज प्लीज काहीतरी करा. या अशा अवतारात मी घरी जाऊ शकत नाही. डोंट वरी मॅडम, मी तुम्हाला अगदी सगळं व्यवस्थित करून देईन. हा, गेला 1 तास मी हेच ऐकते. उगाच आले या पार्लरमध्ये. मी स्वतः जाऊन बघते मॅडम काय झालंय ते. तुम्ही चहा घेणार का कॉफी? मला काही नको.
मला फक्त माझा अवतार ठीक करून द्या बस. हॅलो. हां, मिसेस अश्विनी श्रेयस वाघमारे बोलताय? हा बोलते. मॅडम, मी स्प्रिंगडेल्स ऑफिसमधून बोलतोय. तुम्ही मिसेस इंडिया कॉम्पिटिशनसाठी एक इंट्रोडक्शन व्हिडिओ पाठवणार होता, तो अजून पाठवला नाही. हो पाठवते सर मी. तुम्हाला माहिती आहे ना, तो व्हिडिओ उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत पाठवायचा आहे. 10 वाजेपर्यंत? हां मॅडम, तुम्ही पाठवाल ना वेळेवर? फोनवरच बोलणार आहात का की पॉवरचं पण काहीतरी बघणार आहात? हो बघते मी. हां बघते. मॅडम, मला तुम्हाला हे सांगायचं की तुमचा व्हिडिओ जर वेळेत आला नाही तर मला तुमचं नाव एलिमिनेट करावं लागेल. अँड देन आय कांट इवन हेल्प यू. तुम्ही पाठवाल ना वेळेत व्हिडिओ? हो पाठवते मी. अहो तुम्ही काय फोनवर बोलताय? मी जाऊ का अशीच घरी? नाही नको. नाही मॅडम, तुम्हाला नक्की जमेल का नाही व्हिडिओ पाठवायला? नाही हो तुम्हाला नाही सर. जमेल मला. ओके, तो व्हिडिओ लवकर तयार करा आणि मला पाठवा. हो पाठवते. सॉरी आहे मॅडम, मी जाऊन बघते काय करायचं ते. पुन्हा वाजला फोन. सॉरी. हॅलो, बोल ग मयू. आई, अगं तुला तो व्हिडिओ करून पाठवायचा होता ना, तो पाठवलास का तू? मयू तू आता फोन ठेव. मी पाठवते. हां हे बघा, कस्टमरला सर्व्हिस देण्यापेक्षा तुमच्यासाठी फोनवर बोलणं जास्त महत्वाचं असेल तर हे पार्लर बंद करा. इतकी सेकंडरी वागणूक देता तुम्ही तुमच्या कस्टमरला? बाप रे, या पार्लर बद्दल जे कोण लोक चांगलं बोलत असतील ना त्यांना नक्कीच तुम्ही पैसे दिले असणार चांगलं बोलण्यासाठी. मी बघते काय करायचं ते. जे काय करायचं ते लवकर करा. अरे ऐक ना, माझ्या बायकोची ना दाद द्यावी लागेल. बघ ना, डोक्यावर पडली, हात गळ्यात आहे, पाय मुरगळलाय, तरी स्पिरिट आहे ना मानावं लागेल माझ्या बायकोचं. अरे अजून पण म्हणते ती की मी स्पर्धेमध्ये भाग घ्यायला पाहिजे. म्हटलं घे काय घे. अरे मी तिला म्हणाला अजून पण घे स्पर्धेत भाग, अजून वेळ गेली नाहीये. पण त्यांना आहे ना तुझ्यासाठी त्यांचे नियम चेंज करावे लागतील. तो राऊंड असतात ना, ते कॅटवॉक राऊंड वगैरे, तो चेंज करावा लागेल. तुझ्यासाठी त्यांना आहे ना तो वॉकरचा राऊंड घ्यावा लागेल. ऍटलीस्ट त्याच्यामध्ये तरी तू जिंकशील ना. पांडाबाई थांब. रुक. श्वास घे. श्वास घे. अजून श्वास घे. अजून. अरे सोडू का नको, मरेल मी. सोड. बोला, काय झालं? अरे ते गोल असते रे का लांब वाला डिश? नहीं रे, उसमें आवाज आती है, वो बड़ा वाला वो मोबाइल का टावर? अरे नहीं रे, वो माइक में बोलने से उसमें आवाज आती है वो. भोंगा? हाँ भोंगा चाहिए भोंगा. ए लका भोंगेवाला वाटलो का मी? तसं नाही रे. ए चाकोना विचारून घेतोय. ए इनके खाते में लिख लेना. अरे पण पैसे? ए पैसे 5 रुपयांसाठी काय करतो रे? मी काहीतरी महत्वाचं बोलतोय ना. बरं ऐक, त्या गणपतीच्या वेळेला ती साऊंड सिस्टम आणली होती ना, ती कुठून आणली होती? पण तू गणपतीचं टेन्शन आता का घेतोय? गणपतीला वेळ आहे पाहिजे अजून. गणपतीचं नाही रे, अरे आपल्या सोसायटीचं इलेक्शन आहे. काय सांगतो? मग तिकडे आपल्याला अनाउन्समेंट करावी लागणार आहे ना, त्यामुळे आपल्याला ती सिस्टम लागणार आहे. सिस्टमची काय करायचं? एक काम कर, तू सोसायटीत जा, ओरड, घराघरात आवाज जाईल तुझा. अरे मैं चिल्लाऊंगा, पूरी जोर से चिल्लाऊंगा, लेकिन वो चिल्ला के मेरा आवाज बैठ जाएगा ना, तो फिर उसके लिए मुझे वो साउंड सिस्टम चाहिए. उसका नंबर भेज मेरे को. आला का? ये राम मंदिर वाला है ना? हाँ. अरे यार, काय प्रॉब्लेम काय? अरे बहुत दूर है. अरे मग तुला दुसरं काम काय? काम म्हणजे? अरे वो सहस्त्र बुद्ध है ना, हा? सहस्त्र बुद्धे, वो सी विंग वाला. अरे बुद्र्या, सहस्त्र बुद्धे. तेरे को समझा ना? हाँ. वो बहुत येड़ा आदमी है यार. वो मेरा बॉस है ना, वो खुद भी घर नहीं जाता, मेरे को भी जाने को नहीं देता. फिर एक तो ना उसको काम से निकाल दो, नहीं तो मेरे को असिस्टेंट दे दो, बस. तुला मग असिस्टंट? अरे कामच तेवढे असतात मला. छान. हा? बॉस कसा पाहिजे? श्रेयस ब्रदर सारखा. चुप रे, माझा काय संबंध? अरे संबंध नाही तो संबंध बनाने का. एकदम सॉलिड सुचले आपल्याला. हे पकड एक मिनिट. आपल्याला एकदम सॉलिड सुचलंय. श्रेयस ब्रदर, आप क्यों नहीं सोसाइटी के इलेक्शन में खड़े होते? कंफर्म जीतोगे, कंफर्म. चुप रे, मला या भानगडीत पडायचं नाही, समजलं ना? सुनो तो,
अभी तो खाली पीली ही बैठे हो ना, मतलब बिजनेस में कुछ बिजी नहीं हो ना, इसलिए। इधर टपरी पे खाली पीली टाइम पास करने से तो अच्छा है ना बिल्डिंग का सेक्रेटरी बनो, महीने का 1,500 मिलेगा, चाय वाले का उधारी तो नहीं होगा ना। ए पीटर, डोक्यावर पडलायस काय? मी काय रस्त्यावर आहे? हा, कामधंदे नाही मला? मला मोठा सेक्रेटरी बनवतोय मला. आणि पीटर, ही सोसायटी जेवढी आहे ना तेवढं मोठं ऑफिस असणार आहे माझं, आणि तुझ्यासारखे 1500 ठेवीन मी कामावर. आलाय मोठा. चल. राम मंदिर ना, चल येतो. हाँ बाय. एबी मी समंथा आणि ओडियन दोघींची पण बोलणं केलंय. ते दोघी पण कोरिओग्राफी करायला तयार आहेत, पण आपले डेट्स आणि त्यांचे लंडन टूरचे डेट्स क्लॅश होत आहेत. मी बघतो काय करता येतं का. आय ट्राय टू फिगर इट आउट. इतना टाइम नहीं है प्रतीक, कोई और अच्छा सा कोरियोग्राफर ढूंढो और उसको अपॉइंट करो. हर काम में इतना टाइम वेस्ट करोगे तो कैसे चलेगा? थोड़ा फटाफट काम करो. अब तक तो सारे मेंटोर अपॉइंट हो चुके होने चाहिए थे. ओके भी आज हो जाएगा. सारे कैंडिडेट्स के इंट्रोडक्शन वीडियो की क्या अपडेट है? दे आर वंडरफुल. खूप छान रिस्पॉन्स मिळतोय आपल्याला. कितने वीडियो आले आहे? कितने नाही, किती. गुड ट्राय बाय द वे. मराठीमध्ये बोलायला हवं तू. किती व्हिडिओ आले आहेत? असं एक्झॅक्टली नाही सांगता येणार, पण आपल्याला रोज एंट्रीज येत आहेत. रोज? That's amazing. What a vague answer, Sejal. Nonsense. हमने डेडलाइन क्या दी है? मी त्यांना उद्या सकाळी 10 वाजेपर्यंतची डेडलाईन दिली आहे. तब तक जिन लोगों के भी वीडियो नहीं आते उन सबको डायरेक्टली एलिमिनेट कर दो. उनको वीडियो के लिए सारे स्पेसिफिकेशंस तो दे दिए थे ना? या आय हॅव टोल्ड देम एव्हरीथिंग. म्हणजे काय ड्युरेशन असायला पाहिजे, काय बोलायला पाहिजे, कसं इंट्रोडक्शन द्यायचं, काय कॉन्टेंट असायला पाहिजे, हे सगळं मी त्यांना क्लिअरली सांगितलंय. आय नो बायकांशी बोलताना खूप स्पेसिफिक असावं लागतं, अँड यू आर डीलिंग विथ अ लॉट. डोंट वरी, आई विल हेल्प यू. वही तो, ये लेडीज को अपने बारे में बोलने को बोला ना तो अपने ऊपर पूरा 1 घंटे का फिल्म बना देंगे. फिर अपना पूरा टाइम इनके वीडियोस देखने में ही खत्म हो जाएंगे. मग अपन ब्रेकफास्ट कधी करायचा आणि लंच कब करेंगे? डिनर? हाँ वही तो. आई एम सॉरी. सेजल, बी प्रोफेशनल. काम के वक्त सिर्फ काम, बाकी है तुम्हारा टाइम पास बाद में. ह्यांच्यापेक्षा तर ना ठाकरे स्कूल आहेत. प्रतीक, बैंक्वेट हॉल रेडी कराओ. बैंक्वेट हॉल का? वीडियो राउंड में जो भी कंटेस्टेंट सिलेक्ट होंगे उसको 6-6 की बैच में बुलाओ. मैं सबको फेस टू फेस मिलना चाहता हूँ. ओके. और सेजल, मेरी मीटिंग्स अकॉर्डिंगली शेड्यूल कर दो. ओके भी. सी गाइस, सब कुछ परफेक्ट होना चाहिए. ये इवेंट हम 2 साल के बाद कर रहे हैं, तो हमारे सारे कॉम्पिटिटर्स की नजरें हम पर हैं. इसलिए सब कुछ ग्रैंड होना चाहिए. ग्रैंड बट परफेक्ट. हे सगळे टेबल्स झाले पाहिजेत आज. पप्पा हे बघा, मी सगळे टेबल लिहून टाकले. अरे वाह, तो मेरा बेटा है ना. हे असे टेबल आहेत ना, तू लगेच पाठ करशील बघ. संजू जा, आज जाऊन अभ्यास कर. गो. आणि सगळे टेबल्स कंप्लीट झाले पाहिजेत. हा विद्युत, माझं सेम आता वहिनीसारखं होतंय असं वाटतंय मला. मी एवढा घरच्यांचा विचार करून माझी नोकरी सोडली, तुम्हा सगळ्यांसाठी वेळ देतेय, तर
तू माझ्याशी बोलण्याची वागण्याची पद्धतच बदलून टाकलीस. हॅलो, अरे मी काहीतरी बोलतेय का, यावरही काही उत्तर द्यायचं नाही असं ठरवलंयस? तू आहे ना, चुकून सुद्धा कधी बरोबर विचार करू नकोस. एक्सक्यूज मी. मी तुझ्याशी बोलत नव्हतो कारण मी विचार केला की तुला तुझा मूड नॉर्मल करण्यासाठी थोडासा वेळ द्यावा, पण तू त्यावेळेस सुद्धा चुकीचा विचार केलास. तुझ्या ना इथे थोडा प्रॉब्लेम आहे. तुझी थॉट प्रोसेसच संपूर्ण चुकीची आहे. तुला घ्यायचा आहे तेवढा वेळ घे, करायचा आहे तेवढा चुकीचा विचार कर, आणि हे सगळं करून झालं ना की नंतर मग आपण बोलू. तुझ्यासाठी मी खूप वाईट वागले विक्रमशी विद्युत, पण तुला माझी कदरच नाहीये. नाही, पण आता मात्र मला माझी चूक सुधारावीच लागेल. आई तुझी कामं कधी संपणार आहेत? भूक लागली का तुला? हे बघ 5 मिनिटात ना सगळा स्वयंपाक आवरेल, मग मी तुला जेवायला वाढते बाळा. मला भूक लागली म्हणून नाही विचारत आहे मी. तू काहीतरी महत्वाचं विसरतेस आई. माझ्या लक्षात आहे तुला गाजराची आणि टोमॅटोची कोशिंबीर हवी आहे, ती सुद्धा करून ठेवली आहे मी. अगं आई, तू सारखं ते डाळ भात भाजी पोळी कोथिंबीर कांदे बटाटे गाजर टोमॅटो याच्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही का तुला? काय झालंय? एका श्वासात मला सगळं का सांगतेस तू? काय हवंय तुला? आई तुला व्हिडिओ पाठवायचा आहे, विसरलीस ना तू? अरे आई, अगं खरंच माझ्या लक्षात राहिलं नाही. बरं राहू दे. ऐक, आता यात रेकॉर्ड कर आत्ताच्या आत्ता. हा, तुझी कामं कधी संपणार नाही, आपली डेडलाईन आहे. धर, कर इथे रेकॉर्ड, आणि मी दार लावून घेते. व्हिडिओ शूट झाल्याशिवाय दार उघडायचं नाही. ऑल द बेस्ट. ऑल द व्हेरी बेस्ट. लगेच कराय. आत्ताच्या आत्ता शूट करू, पण करणार कुठे? इथे नाही. हा, इथे करते. नमस्कार, मी अश्विनी वाघमारे. अगं अश्विनी, ते कोणी बघ सगळं पाणी सांडवलं. कशी चालते, कुठे बघते कळ. आई, मी व्हिडिओ रेकॉर्ड करते. खरं तर मी स्वतःबद्दल सांगणं अपेक्षित आहे या व्हिडिओमध्ये, पण मी माझ्या आयुष्यातनं असं काहीच केलेलं नाही. सॉरी यार. तर मी काय म्हणत होते? हां, माझं कुटुंब माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे, आणि माझ्या मुलींना उत्तम शिक्षण देणं हे माझं ध्येय आहे. खरं तर माझ्या मनात नव्हतं की, तरीसुद्धा मी घराच्या बाहेर पहिलं पाऊल टाकलं, आणि मला वाटलं की आपण एखादी गोष्ट ठरवली ना. हॅलो, माइक टेस्टिंग 1 2 3 4. हॅलो हॅलो, माइक टेस्टिंग. हॅलो हॅलो. बहुतेक बबन भाऊजींना नाही, खालती इलेक्शन आहे ना, त्याची गडबड चालू आहे म्हणून. तर मी काय म्हणत होते, दुसरी शिट्टी वाजली. हा, म्हणजे आपण मनात जर आणलं ना तर कोणतीही गोष्ट तडीस नेऊ शकतो. आई, ती तुला सांग ना, तिने तिच्या रफ कॉपी साठी माझ्या फेअर बुक मधनं पेजेस फाडले. आता मी टीचरला काय सांगू? हो हो, ती नेहमीच असं करते. कुहू, ते बुक दाखव मला अगोदर. मागच्या वर्षीची रफ कॉपी आहे. हं, मग तुझी फेअर कॉपी कुठे असणार? तुझ्या बॅगेत, हो की नाही? जा वेंधळी कुठली. सॉरी सॉरी. हे माझ्या कुहूचं ना असं आहे. परत विसरले. काय म्हणत होते मी?
तिसरी शिट्टी झाली, कुकर बंद करते. मला असं वाटतं ना, मला जे वाटतंय ते मी बोलू का? म्हणजे हे इथे लिहिल्याप्रमाणे बोलायचा प्रयत्न करते, पण बोलता येत नाहीये. म्हणजे खूप पुस्तकी वाटतंय. मला जसं वाटतंय तसं बोलू का मी? जेव्हा मी ह्या घराच्या बाहेर पहिलं पाऊल टाकायचं ठरवलं ना, तेव्हा मला खूप भीती वाटली. प्रचंड घाबरले होते मी. पण एक गोष्ट केली मी, मागे वळून नाही बघितलं. पुढे चालत राहिले आणि त्यामुळे मी आज इथपर्यंत येऊन पोहोचले. आणि याच्या पुढेही मी थांबणार नाही. अशीच पुढे जाणार. धन्यवाद. रिहर्सल छान झाली. आता सगळे झोपले आणि सगळी कामं आटपली ना, की रात्री शांतपणे दुसरा व्हिडिओ शूट करेन मी आणि तो पाठवून देईन.